नमस्कार. आपण ऐकतोय साखी कहे कबीर, कबीरांचे दोहे आणि त्याचं स्वैर मराठी रूपांतर. आजचा आपला भाग चाललाय 311वा. प्रकरण आपण घेणार आहोत 60वं. लाली मेरे लाल की. दोहे घेणार आहोत 1 ते 4. प्रथम आपण अंगपरिचय बघून घेऊयात. परमात्मा रूप सर्व व्यापक आहे, सर्व प्राणीमात्रात भरून राहिलेलं आहे. परमात्म्याचं हे वैशिष्ट्य आहे की जो साधक या परमात्म्याचा साक्षात्कार करून घेतो तो परमात्म स्वरूप होऊन जातो. वेगळेपण उरतच नाही, तेव्हा शब्दांनी याचा परिचय करून देता येत नाही. परमात्मा हा तर्काचा विषय नसून अनुभूतीचा विषय आहे. उलट संसार हा परिवर्तनशील आहे. जे जे दिसतं त्याचं नामकरण केलं जातं, पण दिसणारं कधी ना कधीतरी नष्ट हे होतंच. काल उमललेलं फूल आज कोमजतं. जीवनभर एकत्र राहणारे लोकही एकमेकांची अंतापर्यंत सोबत करत नाही. मग या जगात अपरिवर्तनशील काय आहे? तर ज्या चैतन्य तत्वाच्या आधारावर स्थूल जगतातले व्यापार होतात तो सूक्ष्म परमात्मा हे शाश्वत सत्य आहे. तो कधीही नाश पावत नाही. त्याचंच ज्ञान करून घेतलं पाहिजे. ज्याचं ज्ञान करून घ्यायचं आहे त्याचा परिचय करून घेतलाच पाहिजे. आणि या प्रकरणात कबीरांनी परमात्म्याचं स्वरूप काय आहे ते स्पष्ट केलेलं आहे. तर आता आपण पहिला दोहा ऐकूयात. पिव परिचय तब जानिये, पिव सोहिल मिल होय. पिव के लाले मुख परे, परगट दिसै सोय. पिव परिचय तब जानिये, पिव सोहिल मिल होय. पिव के लाले मुख परे, परगट दिसै सोय. अर्थ ऐकूयात. जेव्हा भगवंतांशी मिलन झाल्याचा साक्षात्कार होईल तेव्हाच आपल्या स्वामींचा यथार्थ परिचय झाला आहे असं समजावं. जेव्हा प्रियाच्या दर्शनाची लाली, लाली म्हणजे प्रसन्नता, प्रसन्नता मुखावर पडते तेव्हा ती प्रकट होऊन प्रत्यक्ष दिसते. तिला काही लपवता येत नाही. साधक जेव्हा परमात्म्याचं ज्ञान करून घेतो तेव्हा तो परमात्म्याशी एकरूप होतो, म्हणजेच वेगळेपण उरतच नाही. अर्थातच देहाने जरी तो वेगळा दिसत असला तरी त्याचं अंतर्मन परमात्म रूप झालेलं असतं. आत्मा आणि परमात्मा हे वेगळे नसून एकच आहेत असा त्याला साक्षात्कार होतो. त्यामुळे अशा साधकाला जी शांती, जी प्रसन्नता लाभते ती त्याच्या मुखावर झळकते. आता आपण ऐकूयात या दोह्यावरची मराठी साखी. प्रियाशी एकत्व प्राप्त जव पूर्ण ओळख झाली, दर्शनाची प्रसन्नता मुखे लपवता नाही आली. प्रियाशी एकत्व प्राप्त जव पूर्ण ओळख झाली, दर्शनाची प्रसन्नता मुखे लपवता नाही आली. पुढचा दुसरा दोहा ऐकूयात. लाली मेरे लाल की, जित देखूं तित लाल. लाली देखन मैं गई, मैं भी हो गई लाल. लाली मेरे लाल की, जित देखूं तित लाल. लाली देखन मैं गई, मैं भी हो गई लाल. दोह्याचा अर्थ ऐकूया. कबीर सांगतात की माझे जे प्रिय स्वामी त्यांची अद्भुत शोभा आहे. जिकडे पाहीन तिकडे ती मोहक शोभा दृष्टोत्पत्तीस येते. जेव्हा ती शोभा पाहण्यास मी गेले तेव्हा मी त्या शोभेत मिसळूनच गेले. कबीर साधकाच्या आनंदमय स्थितीचं वर्णन करत आहेत. साहित्यात प्रेमाचा लाल रंग मानलेला आहे. साधक परमात्म्यावर अत्यंतिक प्रेम करतो. ती प्रेमाची लालीच त्याला सर्व ठिकाणी नजरेस येते. ही कसली लाली आहे हे पाहायला जावं तर साधकच लाल होऊन जातो, म्हणजेच तो परमात्ममयच होऊन जातो. आता आपण मराठी साखी ऐकूयात.
परमात्म्याची लाली पसरली, झाले सर्व हे लाल. पाहू जाता कसली लाली, मी पण झाले लाल. परमात्म्याची लाली पसरली, झाले सर्व हे लाल. पाहू जाता कसली लाली, मी पण झाले लाल. पुढचा तिसरा दोहा ऐकूयात. जिन पावन भुई बहु फिरे, घूमे देश विदेश. पिया मिलन जब होया, आंगन भया विदेश. जिन पावन भुई बहु फिरे, घूमे देश विदेश. पिया मिलन जब होया, आंगन भया विदेश. पावन, पावन म्हणजे पाय. दोह्याचा अर्थ ऐकूयात. ज्यासाठी पायांनी मी या पृथ्वीवर देशात आणि विदेशात भ्रमण केलंय, पण जेव्हा माझ्या प्रिय स्वामींशी मिलन झालं तेव्हापासून अंगण सुद्धा मला विदेशाप्रमाणे वाटायला लागलं. साधक परमात्म प्राप्तीसाठी वन वन भटकत राहतो, नाना तीर्थयात्रा करतो, मंदिरात देव शोधतो, कारण देव आणि मी वेगळे आहेत असं त्याला वाटत राहतं. आणि अशी जोपर्यंत धारणा असते तोपर्यंत त्याला देवाची प्राप्तीच होत नाही. पण जेव्हा गुरुकृपेने परमात्म प्राप्तीचा मार्ग सापडतो तेव्हा साधक त्या मार्गाने अग्रेसर होऊन आपल्या प्रियाची प्राप्ती करून घेतो. म्हणजे स्वतःचं परमात्म स्वरूप त्याला कळून येतं. आणि म्हणूनच कबीर म्हणतात की असं ज्ञान झालं की अंगण सुद्धा विदेशच होतं. परमात्मेशी मिलन झालं की देश काय आणि विदेश काय तो सर्व ठिकाणीच असल्यामुळे विदेशाला घर किंवा अंगण म्हणावं किंवा घर आणि अंगणाला विदेश म्हणावं. नाव बदललं म्हणून परमात्म तत्वात काहीही फरक होत नाही. आता आपण ह्या दोह्यावरची मराठी साखी ऐकूयात. ज्यासाठी मी विदेश फिरले, विपुल भ्रमणही केले. मिलन होता प्रियाशी जब, अंगण विदेश झाले. ज्यासाठी मी विदेश फिरले, विपुल भ्रमणही केले. मिलन होता प्रियाशी जब, अंगण विदेश झाले. पुढचा चौथा दोहा ऐकूयात. उलटी समानी आप में, प्रगटी ज्योति अनंत. साहिब सेवक एक संग, खेले सदा बसंत. उलटी समानी आप में, प्रगटी ज्योति अनंत. साहिब सेवक एक संग, खेले सदा बसंत. उलटी म्हणजे उलट दिशेने. दोह्याचा अर्थ ऐकूयात. संसारापासून विमुख होऊन म्हणजे चित्तवृत्तीची झाव जेवढ्या उलट्या दिशेला फिरवली आणि मी आपल्यातच सामावून गेले तेव्हा आत्मस्वरूपाची अनंत ज्योती प्रकट झाली. परमात्म्याचा प्रकाश फैलावला तेव्हा कबीर आणि स्वामी एकूण प्रेमरूपी वसंत खेळू लागले, म्हणजेच एकरूप झाले. जीव स्वतःच परमात्म स्वरूप असला तरी त्याला आपलं परमात्म स्वरूप कळून येत नाही. जीवाची स्थूल इंद्रिय बहिर्मुख असतात. त्या इंद्रियांच्या साहाय्याने जीव बाह्य जगताचं ज्ञान करून घेऊ शकतो, परंतु स्थूल इंद्रियांनी परमात्म्याचं ज्ञान करून घेता येत नाही. त्याचं ज्ञान करून घ्यायचं जर असेल तर बाहेर धावणाऱ्या चित्तवृत्ती उलट दिशेला फिरवल्या पाहिजे. कबीर इथे स्वतःचा अनुभव सांगतात की जेव्हा चित्तवृत्ती उलट दिशेला वळावल्यात तेव्हा अनंत अशा परमात्म्याचा साक्षात्कार झाला. प्रेमरूपी वसंत फुललाय. सर्व काही प्रेमस्वरूपच झालेलं आहे. आता आपण याच दोह्यावरची मराठी साखी ऐकूयात आणि या साखीबरोबर आजचा भाग आपण इथेच संपवूयात.
मार्ग उलटा धरला जेव्हा अंतरी प्रगटे ज्योत स्वामी सेवक एक होऊनी बहरे मनी वसंत मार्ग उलटा धरला जेव्हा अंतरी प्रगटे ज्योत स्वामी सेवक एक होऊनी बहरे मनी वसंत